गोपाळ म्हणायला लागले, भेटायचे मग या तेवढं विशेष का? ही जी जलधारा वाहते याच्या कडेकडेनं गेलात तर नंद बाबाचं द्वार आहे. उद्धवजी म्हणाले, या जलधारेचा आणि नंद बाबाच्या द्वाराचा संबंध काय आहे? त्यावेळेला गोपाळ सांगायला लागतात, म्हणतात, उद्धवजी, ही जलधारा काही सामान्य नाही. जेव्हापासून कन्हैया या ब्रज मंडळाचा त्याग करून गेलाय, या वृंदावन क्षेत्राचा त्याग करून गेलाय, तेव्हापासून अनेक गोपाळ, अनेक गोपिका, यशोदा मैया, नंद बाबा रोज त्या कन्हैयाच्या आठवणीमध्ये रडत राहतात आणि त्यांच्या अश्रूंनी तयार झालेली ही जलधारा आज काही क्षणासाठी उद्धवजींच्या अंतःकरणामधला अहंकार नष्ट झाला. महाराज त्या जलधारेच्या कडेकडेने घेऊन तो गोपाळ उद्धवजींना नंद बाबाच्या अंगणात घेऊन गेला. यशोदा मातेला आवाज दिला, यशोदा माता बाहेर ये म्हणे मैया. यशोदा माता बाहेर आली. महाराज जशी यशोदा माता बाहेर आली, आल्यानंतर त्या ठिकाणी रागवायला लागली महाराज त्या गोपाळावर. म्हणायला लागली, मधुमंगल, अरे तुला किती वेळा समजावून सांगितलं, अरे असा अचानक येऊन ओरडत जाऊ नको, मोठमोठ्यानं ओरडत राहत असतो. तुला किती वेळा सांगितलं, माझा कन्हैया या ठिकाणी झोपलेला असतो, माझ्या कन्हैयाची झोप मोडेल, तुला कळत नाही सांगितलेलं, कधी सुधारणार तू? मधुमंगल विचारतो, मैया तुझा कन्हैया कुठे? तुझा कन्हैया? यशोदा मैया म्हणते, अरे पलीकडल्या खोलीमध्ये, पलीकडल्या रूम मध्ये झोपलेला आहे माझा कन्हैया. ज्यावेळेला असं म्हणतात, तो मधुमंगल म्हणायला लागतो, मैया तुझा कन्हैया खरंच झोपलाय का? जरा घेऊन चल मला. लांबूनच पाहतो, मी बोलत नाही, आरडा ओरडा करत नाही. यशोदा मैया म्हणते, ठीक आहे मधुमंगल, तू म्हणतोयस ना, मी तुला तिथं घेऊन जाते, पण मोठमोठ्यानं ओरडू नको, माझ्या कन्हैयाची झोप मोडे. आज यशोदा मैया हळूहळू मधुमंगलला पाळण्याजवळ घेऊन जाते महाराज. आणि पाळण्याजवळ गेल्यानंतर जशी मधुमंगलला सांगायला ते, हा बघ माझा कन्हैया, त्या क्षणी यशोदा मैयाला दिसतं पाळण्यामध्ये कोणीच नाही. ज्या क्षणी पाहते पाळण्यात कोणीच नाही, तशी धाडकन जमिनीवर पडते, मूर्छित अवस्थेला प्राप्त होते. उद्धवजी कसं तरी जागा करतायत. गोपाळ त्या ठिकाणी यशोदा मैयाला आलिंगन देतात, जवळ घेतात आणि सांगतात, मैया काळजी करू नको. यशोदा मैया म्हणते, अरे मधुमंगल, माझ्या लक्षातच नाही, अनेक वर्ष झाली माझा कन्हैया आपल्याला सोडून गेलेला, मला वाटलं माझा कन्हैया घरातच झोपलेला. मधुमंगल सांगतो, मैया काळजी करू नको, तुझा कन्हैया परवा सांगून गेलाय, अजून परवा व्हायचाय, उद्याचा दिवस जायचंय, मग परवा येईलच तुझा कन्हैया. तो गोपाळ उद्धवजींना म्हणतो, उद्धवा तुला अजून काय पाहायचं आहे आमच्या ब्रजमंडळात? अजून तुला आमच्या ब्रजमंडळाची कशी अवस्था झालेली पाहायची आहे? अजून काय पाहण्याचं बाकी आहे? तोपर्यंत नंद बाबा येतात, पायामध्ये चप्पल नाही. मधुमंगल उद्धवजींना सांगतो, उद्धवजी, हे भगवान श्यामसुंदराचे कन्हैयाचे पिता नंद बाबा आहे. ज्या दिवसापासून कन्हैयानं वृंदावन क्षेत्राचा त्याग केलाय, त्या दिवसापासून नंद बाबांनी पायामध्ये चप्पल घातली नाही. नंद बाबांनी सांगितलंय, ज्या दिवशी माझा कन्हैया वापस येईल त्याच दिवशी मी पायामध्ये चप्पल घालेन. जसे नंद बाबा जवळ येतात महाराज, आल्यानंतर काही क्षण नंद बाबाला असं वाटतं आमचा श्यामसुंदर आलाय. धावत धावत येतात आणि म्हणतात, कन्हैया तू आलास? जसा कन्हैया तू आलास म्हणून जवळ येतात. मधुमंगल सांगतात, बाबा नंद, हा काय तुमचा कन्हैया नाही, त्यांचा मित्र आहे ना. नंद बाबा उद्धवजींच्या खांद्यावर असणारी घोंगडी पाहत आहेत आणि म्हणतात, अरे ही तर माझ्या कन्हैयाची आहे, ही तुझ्याकडे कशी? उद्धवा, एकच विनंती आहे, आता फक्त माझं एकच काम कर, तुझ्या खांद्यावर असणारी एवढी घोंगडी तरी मला दे. जेव्हापासून कन्हैया गेलाय तेव्हापासून मला रात्रीची झोपही व्यवस्थित आलेली नाही. किंवा ही घोंगडी जर तुम्हाला दिली तर ही घोंगडी मी जवळ घेईल आणि रात्रीची मला झोप तरी येईल. किंवा माझ्या कन्हैयाची घोंगडी आहे हा विचार करून रात्रीची झोप तरी येईल. उद्धवजीने ज्या वेळेला हा सर्व प्रसंग पाहिला, यशोदा मातेची, नंद बाबाची अवस्था पाहिली महाराज. जसे पुढे पुढे जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक गाया आहेत, त्या गायांनी चारा खाणं सोडून दिलं.
पाणी पिणं सोडून दिले. एवढी भयानक अवस्था. साधू संतांनी सांगितलंय, एखाद्या चोराने जसं एखाद्याचं धन हरण करून न्यावं, सगळं काही हरण करून न्यावं, त्याची जशी अवस्था होते, कुणाचं काहीच न जाता फक्त श्यामसुंदर परमात्मा गेल्यानंतर या समस्त ब्रजवासियांची तशी अवस्था झाली आहे महाराज. संपूर्ण शरीराने जसे हरवून बसते अशी अवस्था त्यांची झाली. अजून उद्धवजी म्हणतात, गोपिकांना मी भेटलो नाही. मधुमंगल म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला गोपिका सुद्धा दाखवतो. जशी गोपिकांजवळ घेऊन जातात महाराज, गोपिकांची अवस्था काय आहे. सगळ्या गोपिका बसलेल्या आहेत. त्यातली एक गोपिका राधाराणी जवळ जाते महाराज. राधाराणीला सांगायला लागते, राधा, अगं रात्री माझ्या स्वप्नामध्ये कन्हैया आला होता. त्या कन्हैयानं माझ्या केसांची वेणी घालून दिली. तो कन्हैया आमच्यासोबत बोलत होता, गप्पा मारत होता. कुणी सांगावं, अगं त्या कन्हैयानं आमच्या घरी चोरी केली. सगळ्या जणी राधाराणी जवळ येत आहेत आणि विचारतायत, राधा, कागं प्रत्येकीला स्वप्न पडतायत. आम्हाला काही ना काही स्वप्न पडतात, तुला स्वप्न पडत नाही? राधाराणी म्हणते, मला स्वप्न पडत नाही, कारण राधाराणी जेव्हापासून श्यामसुंदर परमात्मा गेले तेव्हापासून राधाराणी झोपलेलीही नाही. तुम्हाला सांगू महाराज, एक गोपिका येते, म्हणते, कागं राधा, तुझ्या हाताला झालेली जखम, अगं अनेक वर्ष होऊन गेले, जेव्हापासून कन्हैया गेले तेव्हापासून तुझ्या हाताला ती जखम झालेली आहे, अजून तुझ्या हाताची जखम व्यवस्थित झाली नाही. राधाराणी म्हणते, अगं मीच त्या जखमेला नीट होऊ देत नाही. तुम्हाला सांगू, जशी जखम भरायला येते महाराज, तशी राधाराणी पुन्हा ती जखम ताजी करते, पुन्हा त्याला करते. का राधाराणी विचार करते, ही जखम बुजून गेली की माझ्या कन्हैयाचा विसर आम्हाला पडेल. दुबंगली धरणी माता फाटले आकाश कधी संपणार नारी तुझा वनवास कधी संपणार नारी तुझा वनवास दुभंगली धरणी माता फाटले आकाश कधी संपणार नारी तुझा वनवास कधी संपणार नारी तुझा वनवास जन्म देऊनी आदी पाहुनी माया दयावंत धारी कोणी तरी कधी संपणार नाही तुझा वनवास दुभंगली धरणी माता फाटले आकाश दुभंगली धरणी माता फाटले आकाश कधी संपणार नाही तुझा वनवास कधी संपणार नाही तुझा वनवास या गोपिकांची अवस्था कशी आहे महाराज. प्रत्येक गोपिकाच्या अंतःकरणामध्ये शोक आहे, दुःख आहे. या पलीकडे जाऊन सांगू तुम्हाला या गोपिकांची अवस्था. या गोपिकांनी ज्यावेळेला उद्धवजींना पाहिलं, काही काळासाठी नजर अंदाज केलं महाराज, नाही पाहिल्यासारखं. कारण या गोपिकांची नजर ज्यावेळेला उद्धवजींकडे गेली आणि डोक्यावर असताना मोर मुकुट पाहिला, त्याच क्षणी या गोपिकांना कळलं, हा आमचा श्यामसुंदर तर नाही, पण हा नक्की श्यामसुंदराचा सखा आहे, मित्र आहे. तेवढ्यात एक भुंगा आला महाराज. आणि भुंगा आल्यानंतर या गोपिका त्या भुंग्याला बोलायला लागला. उद्धवजी म्हणाले होते, अरे कशाला रडता, सोडून त्या कृष्णाचा विचार, सगळीकडे भगवानच भरलेला आहे, कशाला त्या कृष्णासाठी शोक करतात.
त्या भुंग्याला मध्ये घेतलं आणि भुंग्याला बोलत असताना जणू काही उद्धवजींना उत्तर देत आहेत, पण बोलतायत भुंग्याला. त्या भुंग्याला बोलायला लागतं, अरे तुझ्यासारखाच काळा होता तो जसा काळा होता तसा तूही अंतःकरणाने तसाच कपटी असशील, काळा असशील. त्या कृष्णाचा स्वभाव जसा होता तसाच तुझा स्वभाव असेल. या गोपिका काय म्हणतायत का? या गोपिका म्हणतायत, या ठिकाणी त्यांनी भ्रमर गीत गायले महाराज भुंग्याला बोलत असताना. गोपिका म्हणतात, कृष्णाचा जन्म झाला, जन्म झाल्यापासून अनेक प्रकारच्या लीला आमच्या सोबत केल्या. एवढं दुःख जर द्यायचं होतं तर त्याने ह्या लीला करायला नको होत्या. तो जो कृष्ण आहे तो जन्म जन्मांतराचा कपटी आहे, आणि तो जसा कपटी आहे तसा तू सुद्धा कपटी असणार, कारण त्याच्यासारखं स्वरूप तुझं आहे. या गवळणी म्हणायला लागल्या, अरे या कृष्णानं किती लोकांना त्रास दिला, आम्हाला त्रास दिला इथपर्यंत ठीक होतं, पण नंद बाबांनी यशोदा मातेनं काय बिघडवलं होतं? अरे यानं प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक अवतारामध्ये लोकांना त्रास दिलाय. बालीनं काय केलेलं होतं? लपून बसलेला होता, पण त्या ठिकाणी जाऊन त्याला सुद्धा मारलं. त्यानंतर शूर्पणखेचं नख कापलं, शूर्पणखेचं नाक कापलं, नाक आणि कान कापले. काय बिघडवलं होतं तिनं? कशामुळे मारलं? बरं ठीक आहे, या सगळ्यांचं जाऊ द्या. राक्षस होते, कुणी त्रास देणारे होते, पण आम्हाला त्रास दिला इथपर्यंतही ठीक आहे. नंद बाबांनी यशोदा मातेनं काय केलं नाही या कन्हैयासाठी? अरे किती प्रेम केलं त्या कन्हैयावरती, किती प्रेम केलं. रोज सकाळी उठावं, त्या कन्हैयाची काळजी घ्यावी. कन्हैया थोडा इकडं तिकडं गेला तर यशोदा मैयाची काय अवस्था व्हायची. एवढं प्रेम केलं त्या कन्हैयावरती, काय दिलं या कन्हैया? Ada